आउटरच्या गटातून सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे तो सीधा ते 11 जॉर्ज या संघाचा विकास कांबळे उर्फ छकुला सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे। जो अंतिम सामना विकास कांबळे छकुला यांनी जी कामगिरी करून दाखवली त्यामुळे त्यांनी प्रशांत चषक 2025 वर आपलं नाव कोरलेलं आहे आणि सामनावीर पुरस्काराचे मानकरी देखील ठरलेले आहेत विकास कांबळे उर्फ छकुला। मी विनंती करतो शेखर नार्वेकर यांना त्यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करतील। अजून एक विकास कांबळे तुम्ही जो सिक्सर मारलेला त्याच्यावर देखील तुम्हाला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं। तुमचं UPI स्कॅनर द्या। ठीक आहे चालेल। तुम्ही मानकरी ठरले नितीन नाईक यांच्याकडून तुम्हाला पुरस्कार मिळालेला रोख रक्कम 1000 रुपयाचा। त्यानंतर इंटरच्या गटातील अंतिम सामना जो झाला त्याचा सामनावीर ठरलेला आहे तो प्रतीक कदम। त्यांना देखील शौक लागलेला आहे कारण की एक एक पुरस्कार त्यांच्या मागे जे ब्रूम ब्रूम संस्थेकडून देखील थोड्या वेळापूर्वी त्यांना मिळालं। शेखर नार्वेकर त्यांना सन्मानित करतील। प्रतीक कदम अंतिम सामन्याचे सामनावीर म्हणजेच प्रशांत चषकावर जे नाव कोरलेलं आहे याच्यामध्ये मोलाचं योगदान जे दिलेलं आहे ते प्रतीक कदम यांनी। मी शेखर शेरे यांना आमंत्रित करतो। माननीय श्री शेखर शेरे यांना मी इथे आमंत्रित करतो व्यासपीठावर कारण जो आउटरच्या गटातील जो बेस्ट फलंदाज म्हणजे उत्कृष्ट फलंदाज या फलंदाजाचा जो मानकरी ठरलेला आहे तो सीधा त्या 11 जॉर्ज या संघाचा राहुल सुरवडे उर्फ लॅबो। आउटरच्या गटातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून याची नेमणूक करण्यात आलेली आहे। सीधा त्या 11 जॉर्ज या संघाचा लॅबो राहुल सुरवडे उर्फ लॅबो याची नेमणूक करण्यात आलेली आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून। तर आता माननीय श्री शेखर शेरे साहेब त्यांना चषक जो बेस्ट बॅट्समन म्हणजे उत्कृष्ट फलंदाजाचा चषक आणि त्यांना कॅप म्हणजे टोपी देखील आहे ती देखील परिधान करायला लावणार आहेत। उत्कृष्ट फलंदाज म्हणून जी त्यांनी कामगिरी केलेली आहे आपल्या संघाकरता लॅबो यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली। SSS तर्फे या संस्थेकडून आलेले ही तुम्हाला कॅप दिलेली आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून SSS या संस्थेचे देखील आम्ही हार्दिक आभार प्रकट करतो। आणि याचे थेट प्रक्षेपण देखील त्यांच्याच मार्फत चालू आहे। असे SSS श्री आता आउटरच्या गटातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेमणूक झालेली आहे ती सीधा त्या 11 जॉर्ज या संघाचाच तुम्हाला देखील माहिती असेल आकाश याची नेमणूक झालेली आहे ती उत्कृष्ट फलंदाज म्हणून सीधा त्या 11 जॉर्ज या संघाचा आकाश। केळकर साहेब यांना मी विनंती करतो माननीय श्री सचिन केळकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी हे व्यासपीठ जे उभारले पारितोषिक वितरणासाठी त्यावर उपस्थित राहावे। आउटरच्या गटातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेमणूक झालेली ती मी आत्ताच घोषणा केली आकाश
याला सन्मानित करतील माननीय श्री सचिन केळकर साहेब, उत्कृष्ट गोलंदाज यांनी आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली, अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले आणि अंतिम सामना देखील जिंकून गेला. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन. माननीय श्री सचिन केळकर साहेब त्यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी पारितोषिक ट्रॉफी जी बनवलेली आहे त्याने सन्मानित करतील. तसेच ट्रिपल एसच्या माध्यमातून माध्यमाकडून त्यांना या टोपीचं देखील वाटप केलेलं आहे. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. देवांग दवे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी येथे व्यासपीठावर यावे पारितोषिक वितरणाकरता. म्हणजे ते देणार आहेत उत्कृष्ट मालिकावीर जो आउटरच्या गटातील होता. आता 2 वेळा तर मी घोषणा केली म्हणजे सीधा त्या 11 जॉर्ज या संघातील खेळाडूंचे म्हणजे एक लॅबो जो झाला तो उत्कृष्ट फलंदाज, आकाश जो झाला उत्कृष्ट गोलंदाज. परंतु यावेळी मालिकावीर यावर जे कोरला हे नाव ते स्काय रायडर या संघाचा साई याने मालिकावीरच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलेलं आणि माननीय श्री देवांग दवे साहेब त्यांना पुरस्काराने सन्मानित करतील. साई स्काय रायडर या संघाचे साई मालिकावीर प्रशांत चषक 2025 चे मालिकावीर झालेले आहेत ते साई स्काय रायडर या संघाचे अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली. भले ते अंतिम सामना जिंकण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही परंतु अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी जी आपल्या संघाकरता कामगिरी करून दाखवली त्याच्या बदल्यातच म्हणजे त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. उत्कृष्ट मालिकावीर साई. धन्यवाद देवांग दवे सर. आता पुन्हा एकदा मी शेखर शेरे यांना आमंत्रित करतो. 2025 च्या आउटर गटातील जे द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेला संघ म्हणजेच स्काय रायडरचा संघ माननीय श्रीयुत शेखर द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले तो स्काय रायडरचा संघ. पूर्ण संघ त्यांचा येथे व्यासपीठावर येईल. हार्दिक 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 अभिनंदन. स्काय रायडर या संघाचं द्वितीय पारितोषिकावर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. तो स्काय रायडरचा संघ माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब त्यांना या प्रशांत चषक 2025 ने सन्मानित करतील.
ईशाताई परुळेकर मी यांना येथे आमंत्रित करतो. आउटरच्या संघातील म्हणजेच रोख रक्कम 1,01,000 चे मानकरी ठरलेले आहेत. तसेच भव्य असा प्रशांत चषक जो त्यांनी आपल्या संघाच्या नावावर कोरलेला असा म्हणजेच सर्वांचा लाडका सी दत्त्या 11 जॉर्जचा 11चा संघ त्या सर्व संघाच्या सर्व खेळाडूंना देखील मी इथे आमंत्रित करतो. त्यानंतर व्यासपीठावर आमंत्रित करतो माननीय सौ निशाताई परुळेकर. प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत तो सी दत्त्या 11 जॉर्जचा संघ म्हणजेच रोख रक्कम 1,01,000 तसेच प्रशांत चषक भव्य असा प्रशांत चषकाचे मानकरी ठरलेले आहेत. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक 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 अभिनंदन. इंटरचे बॅट्समॅन फर्स्ट बॅट्समॅन बॉलर आणि द मॅच. आता फर्स्ट बॅट्समॅन नितीन राजेश परब कोण बेस्ट बॅट्समॅन बनला. हां इंटरचा बॅट्समॅन राजेश देऊन टाक. नितीन नाईक देऊन टाक. नितीन नाईक विजय परमारचं देऊन टाक. आता कोण बळीराम बळीराम होते बळीराम किशोर तांबे. हां आणि मॅडम याच मुलं घेऊन हां मॅडम मॅडम सिरीज माझ्याकडून देऊन टाक ना. गेले झालं त्याचं झालं आता नितीन नाईक शिवसेना नितीन नाईक झाला रियाज मुलानी झाला बरोबर. इंटर बॅट्समॅन आणि इंटर मॅचची सिरीज माधुरी देऊन टाकू. माधुरी बोलला बोला. हां आणि मग परत भुजबळ गोरे माधुरी दोघांना फायनल मोठा मॅन ऑफ द सिरीज माधुरी ताई. यावर रियाज मुलानी आणि नितीन 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 नाईक देऊन टाक. या प्रशांत चषक 2025 मध्ये इंटर मध्ये देखील 9 संघ दाखल झालेले. या 9 संघामधून 2 अव्वल संघ जे विजयी झाले ते म्हणजे अष्टविनायक आणि प्रशांत 11चा संघ 2 विजयी संघ आणि यामधून देखील उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि इंटरच्या गटातील जे उत्कृष्ट फलंदाज होते त्या उत्कृष्ट फलंदाज म्हणून नेमणूक झालेली आहे ती राजेश परब याची. राजा राजा म्हणून ते प्रसिद्ध आहेत असे राजेश परब राजा अष्टविनायक संघाचे राजा यांना मी आमंत्रित करतो. माननीय श्रीयुत नितीन नाईक माननीय श्रीयुत नितीन नाईक यांना मी आमंत्रित करतो. येथे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतील. उत्कृष्ट फलंदाज म्हणून नेमणूक झालेली आहे ती राजेश परब म्हणजे राजा याची. अष्टविनायक संघाकडून अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली त्यांनी आपल्या संघाकरता आणि या उत्कृष्ट फलंदाजावर नाव कोरलेलं आहे त्यांनी आणि ट्रिपल एसच्या माध्यमातून देखील त्यांना दुसरी कॅप दिलेली आहे. एक आम्ही ट्रॉफीच्या रूपात एक कॅप दिलेली आहे म्हणजे चषक दिलेला आहे तो आणि ओरिजिनल कॅप त्यांना खेळण्याकरता ती देखील परिधान केलेली आहे. ती ट्रिपल एसच्या माध्यमातून आम्ही त्यांना बहाल केलेली आहे. राजा अष्टविनायक संघाचे उत्कृष्ट फलंदाज म्हणून नेमणूक झाली. इंटरच्या गटातून निवड झालेले उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर इंटरच्या गटातून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मी तिकडे व्यासपीठावर आमंत्रित रियाज मुल्लानी साहेब यांना मी इथे आमंत्रित करतो. रियाज मुल्लानी साहेब व्यासपीठावर उपस्थित. उपविभाग संघटक माननीय श्रीयुत रियाज मुल्लानी साहेब या पुरस्काराने आता सन्मानित करतील. तो पुरस्कार मिळालेला आहे तो उत्कृष्ट गोलंदाजीचा तो प्रशांत 11 या संघाचा
परमार, विजय परमार, विजय परमार ट्रॉफी आणि ती कॅप त्यांना ट्रॉफी मध्ये देखील म्हणजे चषकावर देखील ते ट्रॉफी एक कॅप आहे आणि त्यांना ट्रिपल एसच्या माध्यमातून देखील एक कॅप बहाल करण्यात येत आहे, त्याचा देखील स्वीकार करावा. विजय परमार यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली आणि भरपूर वर्षानंतर प्रशांत 11 या संघाने प्रशांत चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन विजय परमार यांचे. त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, अजूनही त्यांच्या गोलंदाजी धार कमी झालेली आहे हे दाखवून दिले त्यांनी ते प्रशांत चषक 2025 मध्ये. आता मी माननीय श्रीयुत बळीराम भोसले साहेब तसेच माननीय श्रीयुत किशोर तांबे साहेब आणि माननीय श्रीयुत महेश मापणकर साहेब या तिघांना विनंती करतो उत्कृष्ट मालिकावीराचा पुरस्कार देण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतो. इथे उत्कृष्ट मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे तो सर्वांनाच माहिती असेल. नाव म्हणजे मी वारंवार प्रशंसा करत होतो, जी इंटरचे सामने सुरू होताना जी अष्टपैलू कामगिरी करतात, म्हणजे ना गोलंदाजी करतात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केलेली असे तुषार कदम म्हणजेच पंचगिरी करताना देखील त्यांना आम्ही पाहतो आणि अशा बहुतेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आपल्या मुलीसकट सोबत आलेले आहेत. या मालिकावीराचे मानकरी ठरलेले आहेत ते तुषार कदम, किशोर तांबे साहेब तसेच बळीराम भोसले साहेब, महेश मापणकर साहेब. त्यांना मालिकावीर चषक देऊन सन्मानित करतील तुषार कदम यांना. चला आता इंटरचे तर पारितोषिक अजून व्हायचं बाकी एक म्हणजे प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, पण त्या दरम्यान मी एक थोडीशी सूचना देतो. हे प्रशांत चषक 2025 पर्व 14वे खूप मोठी मजल मारली आहे, परंतु हा प्रशांत चषक 2025 पूर्ण करण्यामध्ये अगदी मोलाचे आम्हाला सहकार्य लाभते, जे यावर्षी आम्हाला अजून मिळलं नाही. काही ऑफिसच्या कामामध्ये त्यांचा कामाचा एवढा व्याप आहे, त्यामुळे त्यांना आपला वेळ देता आला नाही. असे माननीय श्रीयुत बाबू गणिका साहेब ते आपल्या या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी आपली उपस्थिती दाखवली, काही कामाच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये होते, परंतु त्यांचं फक्त वारंवार आम्हाला मार्गदर्शन चालू होतं. त्यामुळेच हा 2025चा जो प्रशांत चषकाचा कार्यक्रम आहे तो आम्ही एवढा बहारदार पद्धतीने पार पाडला. नक्कीच आम्हाला त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळी मिळत होतं, त्याबद्दल आम्ही त्यांचं लांबूनच आभार प्रकट करतो. आता येथे यावर्षी आम्ही पहिल्यांदाच उत्कृष्ट पंच म्हणून आम्ही देखील इकडे आम्ही ट्रॉफी ठेवलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता उत्कृष्ट पंच म्हणून पहिली तर नेमणूक कोणाची होणार, ज्याप्रमाणे मी आताच उल्लेख केला, अष्टपैलू कामगिरी करणारे तुषार कदम यांना मी विनंती करतो. वर्षा पाटणकर मी यांना विनंती करतो. तुषार कदम याला हा बेस्ट अंपायर ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतील. उत्कृष्ट पंच म्हणून देखील त्यांची नेमणूक झालेली आहे या स्पर्धेमध्ये. आता उलट रोशन पाटणकर यांनी देखील चोख कामगिरी बजावली आणि आता मी कोमल कदम त्यांना सन्मानित करतील उत्कृष्ट पंच म्हणून, चोख कामगिरी बजावताना म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. रोशन पाटणकर यांची कोमल कदम यांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर आता अर्जुन मेहरा यांना मी आमंत्रित करतो उत्कृष्ट पंच म्हणून, आणि मी आता पूनम कांबळी यांना इथे आमंत्रित करतो.
पूनम कांबळी हे सन्मानित करतील उत्कृष्ट पंच म्हणून त्यांना. ज्योती कदम आता मी यांना वर आमंत्रित करतो आणि आमचा पंच शेवटचा राहिलेला म्हणजेच प्रसाद शिंदे याला इथे आमंत्रित करतो. पंचाची कामगिरी जी बजावली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आता काजल ठाकर यांना मी विनंती करतो की आमचा शेवटचा पंच म्हणजेच हैदर याला देखील सन्मानित करण्यात येत आहे. पंचाची कामगिरी जी त्यांनी बजावलेली आहे त्याबद्दल त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. पहा किती सुंदर अशी उत्कृष्ट अशी पंचांची ट्रॉफी आहे. सन्मानित करतायत काजल ठाकर त्यांना. हॅलो. तसंच प्रशांत चषक साठी सुंदर असं समालोचन करणारे आमचे सर्वांचे लाडके जँगो चेतन बांदवडकर यांचाही मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. रोशनी वहिनी आमच्या चेतन बांदवडकर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. टाळ्या. पुन्हा एकदा माईक. आता माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव यांना मी येथे आमंत्रित करतो. प्रशांत चषक 2025 आणि जे इंटर जे सामने झाले त्याच्यामधले 2 अव्वल संघ त्यापैकी द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच अष्टविनायकचा संघ. त्या सर्व संघाला मी इथे आमंत्रित करतो आणि तसेच माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव त्यांना द्वितीय पारितोषिक म्हणजेच रोख रक्कम 16,666 तरी आणि प्रशांत भव्य चषक त्यांना देऊन सन्मानित करतील माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव. अष्टविनायक या संपूर्ण संघाचे मनपूर्वक अभिनंदन. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली. त्यानंतर नियमांचे पालन देखील केलं आणि आम्हाला हा प्रशांत चषक 2025चा कार्यक्रम पूर्ण करण्याकरता तुमचे अगदी मोलाचे सहकार्य होते. वेळोवेळी तुम्ही आम्हाला मदत देखील केलेली आहे. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. तसेच हा सामना म्हणजे द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले म्हणून हार्दिक 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 अभिनंदन. चला आता सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजेच प्रशांत 11 या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.
प्रशांत चषक 2025 चे मानकरी ठरलेला विजयी संघ मी व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब तसेच माननीय सौ माधुरीताई भोईर साहेब भोईर मॅडम यांना विनंती करतो येथे पारितोषिकासाठी जे व्यासपीठ उभारलेले तिकडे उपस्थित राहावे. माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर तसेच माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब तसेच रियाज मुलानी त्यांच्यासोबत सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक त्यांनी जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे हार्दिक आभार. आणि आता हा अंतिम सामन्याचा अंतिम पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम म्हणजेच पारितोषिकाचे मानकरी ठरलेला देखील संघ जो आहे तो प्रशांत 11चा संघ. चला आता मी आता आम्ही पुढे राहणार तुम्ही प्रशांत चषक 2025 चे मानकरी ठरलेले म्हणजे प्रशांत 11 हा संघ आता व्यासपीठावर येणार आहे. माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब यांना मी 2 शब्द बोलायला सांगतोय कारण जी पूर्ण टुर्नामेंट जशी ऑर्गनाईज झाली यावर्षी आम्हाला डबल खुशी म्हणजेच प्रशांत 11 या प्रशांत चषकावर आपलं नाव कोरलंय. तुम्हाला देखील काय वाटतंय ते तुम्हाला आपला थोडस 2 शब्द बोलण्यासाठी मी मुलांनी खूप मजा केली.
भावना बोलना पडतंय क्या म्हणजे असं वाट बघतोय की बाबा मला बोलवा दोंड ये लवकर संकेत ये रे चलो अरे पटापट मी दोन शब्द बोलायला मी सांगतो कारण जशी ही चषक ही स्पर्धा पूर्ण झाली आहे त्याबद्दल माननीय श्री योगेश भोईर साहेब दोन शब्द बोलतील. सर्वात प्रथम मी प्रशांत स्पोर्ट्सचं आजच्या जेत्या क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो आणि गेली 14 वर्ष प्रशांत स्पोर्ट्स क्लब मुलांना क्रीडा रसिकांना खेळाडूंना उत्तेजित करतं उत्साहित करतं. मी गेली 3 दिवस लगातार ह्या क्रिकेट महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आज शेवटचा दिवस जो आहे आणि तिन्ही दिवशी सगळे ग्राउंडचं निरीक्षण करत असताना उत्कृष्ट असे तुम्ही नियोजन केलं. खेळाडू किंवा टीम हरली तरी ह्या ग्राउंडमध्ये खेळण्याची जी मजा आहे खेळल्यानंतर हरा तो भी चलेगा लेकिन ग्राउंड में खेलने का बहुत मजा आ गया असं प्रत्येकाच्या तोंडून वाक्य होतं. सर्वात प्रथम प्रशांत स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंचे सर्व मेंबरचे धन्यवाद द्यायला पाहिजे. जरी ह्या 3 दिवसाचा कार्यक्रम असेल तरी ह्याची तयारी पूर्ण 1-1.5 महिना तुम्हाला करायला लागते. मी आवर्जून सुजित गणिकाचं नाव घेईन. ह्या 3 दिवसामध्ये कामाच्या व्यापामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु क्रिकेट आणि सुजित गणिता ह्याचं सांगड किंवा ह्याची आपण तुलना केली तर हे कधी वेगळे होऊ शकत नाही परंतु त्याची कमी तुम्ही उणीव भासून दिली नाही. आज तुम्ही इंटर असेल आउटर असेल सगळ्या लोकांना चांगलंपणे तुम्ही इथे क्रिकेटचा तुम्ही आस्वाद घ्यायला दिला. आम्ही जरी कित्येक वर्ष मी क्रिकेटपासून लांब असेल पण क्रिकेट रसिक इथे बघतात आमचे सिनियर लोक इथे आले होते. ज्या लोकांना की आपली टीम जिंकली ह्याचा आनंद होता पण ह्या गोष्टीमध्ये मी आज आवर्जून सांगीन की तुम्ही जिंकलात ह्याचा आनंद तुम्हाला जेवढा नसेल तेवढा तुमच्या मुलांना होता की एवढं जोर जोरून ते यांना नाचत होते की आम्ही जिंकलो आणि हीच जिंकण्याची तुमची ताकद ही गेली मी 14 वर्षामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळा प्रशांत स्पोर्ट्स क्लब हे प्रथम पारितोषिक पटकावतोय. मी एवढीच प्रार्थना करीन की ही टीम अशीच तुमची एकता राहून दे. इलेक्शन येतील इलेक्शन जातील पण तुमची एकता कधीच तुटणार नाही एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. पुन्हा एकदा हार्दिक आभार माननीय श्री योगेश भोईर साहेब यांचं तसेच माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर. प्रत्येक वर्षी तुम्ही आम्हाला जे मोलाचे सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत. तसेच किशोर गायकवाड साहेब महेश मापणकर साहेब तुमचे देखील हार्दिक किशोर गायकवाड साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आले. मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं त्यांचं या प्रशांत चषका करता परंतु काहीशा कामाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत. नाही तर प्रत्येक वर्षी आवर्जून ते पहिल्या 3 दिवस मधून भेट त्यांची चालूच असते परंतु यावेळी काय माहिती कोणत्या कामामध्ये बिझी होते परंतु आता शेवटच्या क्षणी आले. आणि या प्रशांत चषकाला मदतीचा पहिला जो हात दिलेला तो देखील या किशोर गायकवाड यांनीच दिलेला पण शेवटी त्यांचा सत्कार होतोय याची देखील आम्हाला खंत आहे. चला कार्यक्रमाची सांगता ही त्यांच्याकडून होते म्हणजे शेवट किशोर गायकवाड यांच्याकडून शाल श्रीफळ आणि तुळशी वृंदावन त्यांना देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. धन्यवाद किशोर गायकवाड साहेब. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर सर्व मान्यवरांनी त्या मान्य करून घ्याव्यात. आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचे येथील समतानगर पोलीस स्थानकाचे सर्व पदाधिकारी म्हणजे सर्व
निरीक्षकांचे देखील आम्ही येथे आभार प्रकट करतो. तसेच ट्रिपल एसच्या माध्यमातून जे आम्हाला इकडे लाईव्ह थेट प्रक्षण भेटलं त्यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार. तसेच मयूर साऊंड्स यावर्षी नक्कीच आम्हाला खूप आवडला तुमचा साऊंड, खूप चांगला एकदम आवाज, तसेच गाणी देखील एवढी चांगली वाजवली त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. पुन्हा एकदा प्रशांत चषक 2025 आयोजक शिवबा प्रतिष्ठान व प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी सर्व प्रेक्षक वर्गांचे आणि येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार प्रकट करून या कार्यक्रमाचा शेवट करतोय.